तरी पीक विमा झाला आहे मित्रांनो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,000 ते 35,000 रुपयेपर्यंत रक्कम जमा होत आहे मित्रांनो. तुम्हाला मिळाली का रक्कम आणि दुसऱ्या शेतकऱ्याला मिळाली रक्कम यामध्ये मोठी तफावत असू शकते, कारण तुम्ही कोणत्या पीक विम्यासाठी पीक विमा भरलेला आहे यावरून अवलंबून आहे मित्रांनो. दुसरा टप्पा वाटप होणारे जिल्हे व केवळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. पीक विमा कंपन्यातील 3 टप्पे केले आहे असून पहिला टप्पा झाली आहे तर काही ठिकाणी वाटप सुरू आहे. अशाच तर आज दुसरा टप्पा वाटप जाहीर केला आहे. तर मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना सविस्तर यादी पाहू मित्रांनो. 10 डिसेंबर या दिवशी सकाळी 11 वाजेत यवतमाळ, नाशिक, जळगाव, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. 12 डिसेंबर या दिवशी सकाळी 11:30 वाजता बुलढाणा, धाराशिव, नांदेड, पालघर या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे मित्रांनो. 14 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता चंद्रपूर, लातूर, अमरावती, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. 16 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता गोंदिया, बीड, वाशिम, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे मित्रांनो. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा राज्यातील जिल्ह्याची यादी आपण पाहिली आहे मित्रांनो. राज्य सरकारकडून तिसरा टप्पा जिल्ह्याची यादी जाहीर केल्यानंतर लगेच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे पीक म्हणजे उडीद पीक जर तुम्ही 2022, 23, 24 मध्ये नुकसान झाले असेल तर पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावर बँक खात्यात 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षाचा मिळून पीक विमा जमा करण्यात येणार आहे. हे खरोखरच आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आणि मुख्यमंत्रीचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप गत असलेला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 16 जिल्ह्यांना सांगण्यात आले आहेत. पुढचा पीक विमा तूर पीक विमाचे 2022, 23, 24 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचे रखडले होते. पीक विमा मंजूर झालेला आहे, त्यास मंजुरी आता मिळाल्या आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांना तूर पिकाचे नुकसान झाले असेल त्यांना सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात येणार आहे.